आज आपण रिसेंट टेक्नॉलॉजीजमधला सेकंड टेक्नॉलॉजी पाहणार आहोत. दॅट इज क्लाउड कम्प्युटिंग. हा कन्सेप्ट कसा आला असावा हे थोडंसं बघूया की क्लाउड म्हणजे आभाळ किंवा ढग हे कसं विस्तृत असतं, अमर्याद असतं. त्याप्रमाणे आजकाल कम्प्युटरचा वापरही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा एवढा मोठा डेटा हँडल करण्यासाठी हे अशाच प्रकारचं म्हणजे क्लाउड सारखं काहीतरी मोठं या गोष्टीची गरज पडत आहे आजकाल. सो त्यामुळे हा कन्सेप्ट आला असावा क्लाउड कम्प्युटिंग. हा कन्सेप्ट काय आहे हे बघूयात आपण. म्हणजेच क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल होतात, जसे सर्व्हर्स, स्टोरेज, डेटाबेसेस, नेटवर्किंग, एखादं सॉफ्टवेअर, ॲनालिटिक्स. म्हणजे हे सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला क्लाउड कम्प्युटिंगमुळे अवेलेबल होतात, ज्या काही आपण कम्प्युटरवरून ॲक्सेस करू शकतो, लॅपटॉपवरून, टॅबलेटवरून, मोबाईलवरून. म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून आपण ते ॲक्सेस करू शकतो फ्रॉम एनीवेअर इन द वर्ल्ड. म्हणजे कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही ॲक्सेस करू शकता. फक्त काय गरज आहे तर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी त्या डिव्हाइसला हवी, तर आपण ते सर्व्हिस घेऊ शकतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे आपण इंटरनेटवरून वेगवेगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकतो. जसं एखादा सर्व्हर आपल्याला हवा असेल तो आपण इंटरनेटवरती ठेवू शकतो. स्टोरेज कॅपॅसिटी हवी आहे, डेटाबेस हवा आहे, किंवा नेटवर्क तयार करायचं असेल, किंवा सॉफ्टवेअर एखादा तयार करायचं असेल, तर या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला इंटरनेटवरती काही पे केल्यानंतर आपल्याला त्या मिळतात. तर यालाच म्हणतात क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंगच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत, त्या सर्व्हिसेसच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत, आणि या वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यावरून त्या क्लाउडचे वेगवेगळे मॉडेल्स तयार झालेले आहेत. आस, पास आणि सास. आस, IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. त्याला शॉर्ट फॉर्म आपण आस असं म्हणतो. त्यानंतर PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. देन SaaS सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. आता हे जे मॉडेल्स आहेत हे त्या सर्व्हिस देण्याच्या प्रकारावरून तयार झालेले आहेत. आज हे मॉडेल आपल्याला होस्ट करण्यासाठीची सर्व्हिस देतं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं. हे अजून डिटेलमध्ये आपण पुढे गेल्यावर पाहणार आहोत. पास आपल्याला प्लॅटफॉर्म देतं काहीतरी बिल्ड करण्यासाठी, आणि सास आपल्याला सॉफ्टवेअर अवेलेबल करून देतं त्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी. परत एकदा बघूया. आस आपल्याला होस्ट करण्यासाठी देतं, म्हणजे एखादं इन्फ्रास्ट्रक्चर देतं, आपण त्याला होस्ट करतो. पास आपल्याला टेक्नॉलॉजी देतं, ज्याच्यावर आपण काहीतरी नवीन बिल्ड करतो, तयार करतो. आणि सास आपल्याला सॉफ्टवेअर देतं की जे आपण वापरू शकतो. हे आपण विस्तृतमध्ये बघूया. पहिलं आहे आस, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आता यामध्ये आपण आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर रेंटवरती मिळतं. म्हणजे आपण जसं एखादं घर भाड्याने घेतो. मग भाड्याने घेतो म्हणजे आपल्याला त्या घरामध्ये काय काय मिळतं, तर सपोज म्हणजे ते घर भिंती असतात आणि वरती छत असतं, पण आतमध्ये वापरण्यासारख्या ज्या वस्तू असतात, म्हणजे घरात लागणारी स्वयंपाकाची भांडी म्हणा, किंवा गॅस म्हणा, किंवा आपल्याला एंटरटेनमेंटसाठी आपण रेडिओ, टी व्ही, कम्प्युटर, आणखीन काही असेल, तर हे सगळे अप्लायन्सेस आपण स्वतःचे आणतो. पण घर मात्र आपल्याला रेंटवरती मिळतं, आपण त्याला पैसे देतो. लाईक दॅट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं. आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी आपण सांगू शकतो की या गोष्टी मला हव्यात आणि मी त्यासाठी पे करेल. मग त्या गोष्टी आपल्याला क्लाउडवरून मिळतात, आणि त्यासाठी आपल्याला पे करावं लागतं. मग जशा आपल्या गरजा वाढतात, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच्या, तशी तशी आपल्याला पे करण्यासाठीची जी प्राईस आहे ती वाढते. पण जसं परत आपण कमी करू एक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याप्रमाणे ती प्राईससुद्धा कमी होत जाते. म्हणजे जे आपण वापरणार आहोत त्याचीच फक्त किंमत आपल्याला इथे द्यायची आहे. म्हणजे काय, तर आस जे आहे ते आपल्याला
सर्व्हर आणि व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज, नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम्स अवेलेबल करून देतं. पण आतमध्ये असणारे ॲप्लिकेशन्स किंवा डेव्हलपमेंट असेल, हे सगळं काही आपल्याला स्वतःला करायचं असतं. दॅट इज द इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस आस. म्हणजे आपल्याला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे. आतमध्ये लागणाऱ्या मशीन्स, आतमध्ये लागणाऱ्या ॲप्लिकेशन्स हे सगळं आपल्याला स्वतःचं न्यावं लागतं आणि मग ते वापरून आपण त्या सर्व्हिसचा वापर करून घेऊ शकतो. नेक्स्ट आहे पास, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. यामध्ये आपल्याला एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठीचं टूल्स अवेलेबल असतात. तर हे कोणी बिगिनर असेल, त्याला माहीत नसेल, तर तो काय करू शकतो की पासचा वापर करून वेगवेगळे टूल्स जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लागणारे आहेत ते आपल्याला इंटरनेटमध्ये म्हणजे क्लाउडमध्ये मिळू शकतात आणि त्या टूल्सचा वापर करून तो सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. त्या सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करू शकतो. त्यानंतर ते मॅनेज पण करू शकतो. म्हणजे यासाठी जो कोणी डेव्हलपर असेल त्याला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असण्याची गरज नाही. हे सगळं काही क्लाउडवरतीच अवेलेबल आहे. म्हणजे सपोज मला एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हवं आहे. सो माझ्याकडे सपोज जर एक ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि मला ते सॉफ्टवेअर बनवलेलं दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये रन करून बघायचं असेल, तर मला ते कुठेतरी दुसरीकडे घेऊन जावं लागेल जिथे ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि तिथे रन करून बघायचं आहे, टेस्ट करायचं आहे. पण इथे क्लाउडमध्ये मला ते लगेच अवेलेबल होईल, कुठे जाण्याची गरज नाही. सो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट सॉफ्टवेअर मी इथे कुठेही न जाता जस्ट थोडेफार पैसे पे करून एकाच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर माझ्याकडं त्याचं नाही आहे, तरीसुद्धा मी ते तयार करू शकते, त्याचं टेस्टिंग करू शकते, तो मेंटेन करू शकते आणि वेगवेगळ्या इंटरव्हल्सनी ते अपडेट पण करू शकते. आणि यासाठी मला स्वतः काहीही करायचं नाही. जो कोणी हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, प्लॅटफॉर्मची सर्व्हिस जो प्रोव्हाइड करतो क्लाउडमध्ये, तर तो स्वतःहून माझ्या डेटाची सिक्युरिटी, त्याचं बॅकअप, त्याचं रिस्टोरेशन याची काळजी घेईल. मला फक्त काय करायचं आहे, ती सर्व्हिस यूज करायची आहे आणि त्यासाठी पे करायचं आहे. दॅट इज द प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, पास. देन नेक्स्ट इज द सास, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. मग यामध्ये सुद्धा अगेन आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस मिळतात क्लाउडमध्ये. पण आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं हार्डवेअर विकत घ्यायचं नाही आहे. आपण कुठूनही जगातल्या कोणत्याही देशातून म्हणा किंवा म्हणजे फ्रॉम एनीवेअर फ्रॉम द वर्ल्ड आपण ते ॲक्सेस करू शकतो. यामधले जे सॉफ्टवेअर्स आपल्याला ॲज अ सर्व्हिस म्हणून मिळतात, त्याचं ऑटोमॅटिकली अपडेट केलं जातं क्लाउड करूनच आणि आपल्याला त्यासाठी काहीही काळजी करण्याची गरज नाही. त्याची अपडेटचे पॅचेस वगैरे इन्स्टॉल करण्याची वगैरे सुद्धा गरज नाही आहे. ते ऑटोमॅटिकली केले जातात. मग याचं जर एक्झाम्पल आपण म्हणालो तर खूप पॉप्युलरली आपण वापरतोय सध्या जीमेल. म्हणजे जीमेल हे जे अकाउंट आहे, ही एक सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सास या प्रकारामध्ये येते. यामध्ये कसं असतं की सपोज आपण काय करतो, फक्त सबस्क्रिप्शन करतो जीमेलच्या अकाउंटमध्ये आणि मग आपल्याला ते मेल सर्व्हिस वापरता येते आणि आपल्याला ते अपडेट करण्याची सुद्धा गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली क्लाउडकडून ते अपडेट केलं जातं आणि आपला मोबाईल जरी हरवला किंवा मोबाईल बंद पडला, तुटला किंवा काय झालं, तर आपण नवीन मोबाईल जेव्हा घेतो, तेव्हा त्याच जीमेलच्या अकाउंटवरून आपण लॉग इन करतो आणि ते वापरतो. म्हणजे आपण डिव्हाइस जरी बदललं तरीही आपण त्याच जीमेल अकाउंटनी जीमेल अकाउंटचा वापर करून चॅटिंग वगैरे किंवा जे काही आपलं काम असेल ते करू शकतो. म्हणजे सास म्हणजे सॉफ्टवेअर्स आपल्याला अवेलेबल करून दिले जातात आणि त्यासाठी आपण जस्ट ते सबस्क्राईब करायचे आहेत किंवा आपल्या हँडसेट म्हणा किंवा कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉप, नोटपॅड इथे कुठेही ते इन्स्टॉल करायचे आहेत आणि ते वापरायचे आहेत. त्यासाठी जस्ट आपल्याला थोडेफार पैसे पे करावे लागतात. आपण म्हणू शकतो की डेटा पॅक म्हणजे इंटरनेट ॲक्सेससाठी आपण
डेटा पॅक टाकतो. तर ही आपली त्यासाठी असणारी कॉस्ट आहे. जस्ट आपण कन्क्लूड करूया. आज म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, यामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं. म्हणजेच आपण कम्पेअर करू शकतो की जसं आपण एखादं घर रेंटवरती घेतो आणि ते वापरतोय, पण आतमध्ये असणारे प्रत्येक गोष्ट ही आपली स्वतःची असते आणि आपण तिचा वापर करतो. पण जर सपोज घरामध्ये एखादी नवीन गोष्ट आपल्याला हवी असेल, जसं घरामध्ये अजून एक रूमचं पार्टिशन करायचे असेल किंवा काहीही कन्स्ट्रक्शन संदर्भात काही जर निर्णय घ्यायचा असेल, तर आपण घरमालकांकडून ते बांधून घेतो. तर लाईक दॅट आसमध्ये सुद्धा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर कसं हवं आहे, आपण ते क्लाउडकडे त्यासाठीची रिक्वेस्ट देतो आणि क्लाउड त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करून देतं. आपण जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर वापरणार आहोत त्याचेच पैसे आपल्याला द्यायचे असतात. वरचेवर जर आपण ते कमी करत गेलो किंवा वाढवत गेलो, त्याप्रमाणे आपली जी प्राईस असेल किंवा रेंट असेल ते कमी होत जाईल किंवा वाढत जाणार आहे. त्यानंतर पास, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, म्हणजे आपल्याला एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं जातं की ज्यामध्ये आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. ते टेस्ट करू शकतो वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवरती. त्यानंतर यासाठी आपल्याला कोणत्याही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत नाही. त्यामुळे आपला कॉस्ट पण कमी होते. दिस इज पास, म्हणजे आपल्याला एक आपण म्हणू शकतो की एखादा ड्रेसिंग टेबल अवेलेबल आहे की ज्यावरती म्हणजे जस्ट आपण एक किचनचं उदाहरण जर बघितलं तर एखादा किचन टेबल आहे जिथे भरपूर काही सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी वापरून एक रेसिपी आपल्याला त्यापासून तयार करायची आहे किंवा एखादी वस्तू त्यापासून छानशी बनवायची, चविष्ट अशी. सो दॅट इज पास. तर नेक्स्ट आहे सास, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. म्हणजे इथे रेडीमेड सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत आणि त्या सॉफ्टवेअरचा आपण वापर करतो, जस्ट वापरतो आपण त्याला, आणि त्यासाठी थोडंसं आपल्याला पे करावं लागतं. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण हे सॉफ्टवेअर्स वापरू शकतो. फक्त गरज काय आहे तर आपल्याकडे कोणतंही एखादं ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस की जे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतं, लाईक डेस्कटॉप, कम्प्युटर म्हणा किंवा नोटपॅड, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल. तर यांचा उपयोग करून आपण क्लाउडचा वापर करू शकतो. क्लाउड ही आता सध्या असणारी खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे वेगवेगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकतो. जसं स्टोरेज आहे, सर्व्हर्स आहे, नेटवर्किंग आहे, ॲनालिसिस आहे. तर अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस आपल्याला क्लाउडवरती मिळतात विदाउट युजिंग एनी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. किंवा याच्या बॅकएंडला काय चालू आहे किंवा हे कशा प्रकारे मेंटेन होतं याचीही आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. जस्ट आपण ते वापरायचं आहे आणि त्याच्या मेंटेनन्सबद्दल, अपडेटिंगबद्दल आपण त्याबद्दल काहीही काळजी करत नाही. क्लाउड विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. सो दीज आर द मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग, आस, पास अँड सास.